नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. कुलवाडी भूषण, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल नांदेड शहरासह जिल्ह्याभरात प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आली. विविध भागातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले. आजपासून इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात होते. मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेची सुरुवात होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज असल्याचं सांगण्यात आले. AI बद्दल भीती न बाळगता ते शिकवून घ्यावे. झपाट्याने बदलणाऱ्या पत्रकारितेच्या युगात AI हे प्रभावी साधन ठरत असून त्याची भीती न बाळगता ते आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहात आयोजित आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रसिकांसाठी 10 कलर टीव्ही आणि महिलांसाठी पैठणीची लॉटरी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये रंगणार नरेंद्र देवेंद्र महोत्सव. देशातील नामवंत कवी व हास्य कलाकार नांदेडकरांना खळखळून हसवणार. स्थळ कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड. दिनांक 21 व 22 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता. विनीत. स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर. नांदेड ते किनवट मार्गावरील पवना पाटीपासून काही अंतरावर कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून दुचाकीवरील दोघांचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय अशी माहिती देण्यात आली आहे. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना प्रतिष्ठेचा शिवधर्म सेवा श्री पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. दिलीप ठाकूर यांचा हा 109वा पुरस्कार ठरलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.